नमस्कार. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलच्या वतीने दीपस्तंभमध्ये मी आज रवींद्र गाडगीळ सरांचं स्वागत करते. आपल्याला माहितीच आहे दीपस्तंभमध्ये आपण रेमिनंट पर्सनॅलिटी चा आपण इंटरव्ह्यू घेतो आणि आपल्या ब्राह्मण उद्योजकांना दीपस्तंभ म्हणून तो उपयोगात येतो आणि आपण त्यांच्याकडनं खूप सारं मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करतो. आपण त्याच्यातून काही आपल्याला काय उद्बोधक मिळेल याचा प्रयत्न करतो. तर रवींद्र गाडगीळ सर हे आपल्याकडे युनायटेड किंगडममधनं आले आहेत. त्यांची ओम्पेग नावाची संस्था आहे जिथे ओव्हरसीज महाराष्ट्रीयन्स प्रोफेशनल्स अँड ऑन्ट्रप्रेनर्स ग्रुप असा त्याचा ओळख आहे. आणि आपण आता जाणून घेऊया रवींद्र सरांकडनं की त्याचं फॉर्मेशन कसं झालं. नमस्कार. BBNGच्या या दीपस्तंभ मुलाखतीमध्ये मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खूप चांगलं काम करता आणि ओम्पेग हे त्याचंच एक एक्सटेन्शन समजा. आम्ही 8 वर्षापूर्वी समविचारी मित्र एकत्र आलो, लंडनमध्ये भेटलो एका हॉटेलमध्ये आणि म्हणलं की असं UK बेस्ड महाराष्ट्रीयन लोकांकरता बिझनेस आणि एंटरप्रिनरशिप वाढवण्याकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे रे. इतर कम्युनिटी खूप चांगलं काम करतात, गुजराती, पंजाबी, सिंधी, जैन. आपल्यालाही आता त्याच्याकरता काहीतरी करायला पाहिजे रे. UK आणि वेस्टर्न वर्ल्डमध्ये बिझनेस चालू करणं हे खूप सोपं आहे. तर आपण जर त्यांना एक सपोर्ट प्लॅटफॉर्म निर्माण केला तर त्याचा उपयोग होईल. आणि आता गेल्या 8 वर्षात साधारण 250 मेंबर्स झालेत. म्हटलं तसं 25% महिला आहेत मेंबर आणि सगळ्या उद्योजिका आहेत, कोणी व्यवसाय म्हणजे नोकरीमध्ये नाही आहे. आणि खूप काम चाललं आहे आणि मुलाखतीमध्ये बाकीचे डिटेल्स सांगेलच मी अधिक. जसं तुम्ही म्हणलात की तुम्ही सगळ्या महाराष्ट्रीयन्सना एकत्र केले, महाराष्ट्रामधनं आलेल्या प्रत्येकाला एकत्र केले. तुम्ही त्याच्यात ऑन्ट्रप्रेनर आहे की व्यावसायिक आहे किंवा नोकरदार आहे याचं काही तुम्ही बायफर्केशन केलं नाही आहे. तर जे आता नोकरी करतायत लंडनमध्ये किंवा UKमध्ये, ज्यांचा तुम्ही सहभाग केला आहे तुमच्या संस्थेमध्ये, ते कसं या सगळ्या ओम्पेगमध्ये किंवा आपल्याशी कोलॅबरेशन म्हणजे BBNG सोबत काम करताना कसं व्हॅल्यू ॲडिशन करतील. उद्योजक तर नक्कीच करतील, त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतात, पण जे नोकरी करतायत ते कसे सहभागी होतात. मी म्हटलं तसं की 50% साधारण आमचे ओम्पेगचे मेंबर हे नोकरीमध्ये आहेत आणि त्यातले बरेचसे चांगल्या पोस्टवर आहेत. म्हणजे बरेचसे खूपच म्हणलं ना, मग अशी मी सांगितलं असं मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. आणि ही लोकं जे आम्हालाही आधी वाटलं होतं की अरे आपण त्यांना कसं ॲप्रोच व्हायचं मदती करता, तर तसं काही नाही. मी जे नितीन परांजपे सरांचं उदाहरण दिलं, युनिलिव्हरचे ग्लोबल CEO, $74 बिलियन कंपनी आहे, त्याचे चीफ ऑपरेटिंग. एका आमच्या सहकार्याला डेटा ॲनालिटिक्समध्ये प्रेझेंट करायचं होतं बिझनेससाठी आणि मला खूप साशंक होतं की त्यांना मी मेल पाठवू का, कारण इट शुड नॉट हॅपन की गैरफायदा घेतो आहे. तर मी त्यांना मेल पाठवली आणि 24 तासात त्यांचं उत्तर आलं की, आणि मी त्यात लिहिलं त्यांना खाली की इफ इट इज ऑफेन्सिव्ह ऑर इफ इट इज नॉट कम्फर्टेबल, यू आर नॉट कम्फर्टेबल, प्लीज फॉरगिव्ह मी अँड डिलीट दिस ईमेल. तर ते म्हणले की तसं काही नाही आहे, तू काही चुकीचं करत नाही आहेस रवी, आणि दिस ॲब्सोल्युटली परफेक्टली फाईन. तर तेव्हा मलाही एक चांगला कॉन्फिडन्स मिळाला की वी हॅव टू अप्रोच. तर नोकरदार जे तुम्ही म्हटलात आमच्याकडे जे आहेत लोक, ते खूप चांगल्या पोस्टवर आहेत आणि त्यांनाही सर्व्हिसेस लागतात. बरोबर. आणि त्यांना बिझनेसमध्ये आता पडायचं आहे. आमचा ओम्पेगचा मेन प्लॅटफॉर्मचा एक अतिशय कोर उद्देश असा आहे की नोकरदार वर्गांनी जी आपली कम्युनिटी 5% पण बिझनेसमॅन नाही आहे ते आपल्याला आता वाढवून 50% न्यायची. आणि हे 20-25 वर्षाचं काम आहे, त्याच्याकरता आम्ही काम करतो आहे. जे आत्ता तुमच्याकडे ऑन्ट्रप्रेनर्स आहेत, उद्योजक आहेत, ते कसं काम करतात किंवा त्यांच्या मीटिंग्स कशा असतात. आता BBNG सोबत जर आपण त्यांची सांगड घालायची झाली तर ती कशी घालता येईल, किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला जो आपल्या BBNGचा भाग आहे त्याला ओम्पेगची काही मदत घ्यायची असेल तर त्यांनी कसं अप्रोच करायचं, कसं कोणाला भेटायचं, काय करायचं, याचं थोडं मार्गदर्शन कराल. ओम्पेगची आमची वेबसाईट आहे www.ompeg.org.uk. आमचं माय ओम्पेग नावानी मोबाईल ॲप्लिकेशन आहे जे दोन्ही iOS आणि Google स्टोअरवर अवेलेबल आहे. मेंबरशिपना माय ओम्पेग ॲपवर स्पेशल प्रिव्हिलेजेस आहेत. नॉन मेंबर्स कॅन ते पोस्ट बघू शकतात, कॉमेंट लाईक करू शकतात, पण त्यांना मेंबर्स डायरेक्टरी आणि पोस्ट नाही करू शकत. मेंबरशिप फी ही £10 पर मंथ आहे आणि ही फक्त ही संस्था चालवण्याकरता, जे आम्ही 8-10 मित्र स्वयंसेवी यांनी चालवतो ही संस्था, त्याच्यात आम्हाला काहीच मानधन मिळत नाही, पण ह्या संस्थेच्या चालवण्याकरता जो काही खर्च येतो हा त्यातनं येतो. आम्ही वर्षभर आमच्या वेगवेगळे उपक्रम असतात, बिझनेस एक्झिबिशन असतं, मेंबर स्पीचिंग प्रोग्राम असतात,
ॲनिव्हर्सरी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो. तर BBNG त्यांच्याबरोबर माय ओमपेग ॲप मेंबरशिप घेऊ शकतात. मग अशी आधीच्या कार्यक्रमात जसं सांगितलं तसं आपण मंथली किंवा दर 2 महिन्यातनं एकदा एक वेब सिरीज ऑनलाईन चालू करू आणि त्यातनं दोन्ही संस्थांमधले जे मेंबर आहेत, शेवटी संस्था कोलॅबरेशन म्हणजे काय तर मेंबर्सचं एकामेकाशी आदान प्रदान आहे, तर त्यातनं नक्की होईल मेंबर्स. कारण आपल्याकडे असे खूप उद्योजक आहेत BBNG मध्ये आजच्या तारखेला जे निर्यातीकडे बघतात. म्हणजे त्यांचा फोकस असतो, त्यांचा जो एम आहे, त्यांचा जो ध्येय आहे की जास्तीत जास्त भारताची प्रोडक्ट्स, भारताचे जे काही उत्पादनं आहेत ती बाहेरच्या देशामध्ये त्यांनी एक्सपोर्ट करावीत. तिथे आपल्या भारताला जास्तीत जास्त ओळख मिळावी, आपल्याकडे पण तेवढं चलन व्हावं. आणि जसे आपले पंतप्रधान म्हणतात वोकल फॉर लोकल, तसं आम्हीसुद्धा त्या गोष्टीला तेवढाच महत्त्व देऊन तेवढ्याच लेवलला काम करू पाहतो की ज्यांना पण एक्सपोर्ट करायचं आहे, ज्यांना पण त्या गोष्टींबद्दल माहितीची गरज आहे, तर आम्हाला ओमपेग त्या दृष्टीने कसं सहकारी होईल. किंवा आता तुम्ही म्हटलात तुमच्या ओमपेगमध्ये खूप सारे उद्योजक आहेत, मग त्यांची एखादी डिरेक्टरी आमच्यासाठी उपलब्ध होणं, किंवा ज्याला जे हवं, म्हणजे एखाद्या उद्योजकाला जर T-शर्ट एक्सपोर्ट करायचे आहेत बनवून, तर तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती असेल जे त्याच क्षेत्रात काम करत असेल, किंवा असा एखादा व्यक्ती असेल फक्त तो इम्पोर्टर म्हणून काम करत असेल, तर त्याची काही थोडी गाईडलाईन की कसं करावं, काय करावं. तुम्ही सांगितलं माय ओमपेग ॲप आहे बरोबर, पण सगळ्यांनाच ती सवलत तेवढ्यात घेणं शक्य होत नाही, तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे. तुम्ही सांगितलं की मला संपर्क करा, पण थोड्या गाईडलाईन्स की कोणी कसं करावं. कारण तुम्ही बाहेरच्या देशात बसून जास्तीत जास्त निर्यात पाहिली आहे, जास्तीत जास्त आयात पाहिली आहे, तर मग त्याच्याबद्दल थोडं. आता तुम्ही म्हटलं तसं 2 गोष्टी आहेत, एक तर वस्तू आणि एक सेवा, या दोन्हीची निर्यात इथनं करणं शक्य आहे. जे आमचे ओमपेग मेंबर्स आहेत, जे प्रॉडक्ट इथे विकतात ते नॅचरली सोर्स इथनं करतात. ज्यांचे IT किंवा इतर फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्यांचं बॅक ऑफिस इथं आहे, बरोबर, त्यामुळे ते सेवा इथनं घेतात. बरोबर. हे जे मेंबर्स आहेत, जेवढा मी म्हणतो की माझ्याशी कधी संपर्क करू शकतात, तसेच हे मेंबर्स दे आर व्हेरी ओपन फॉर बिझनेस. तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क, आम्ही म्हणलं ना की हा आमचा मंच आहे, ह्याच्यावर समविचारी लोक एकत्र येऊन काम करतात. तुम्हाला जर सापडलं किंवा एखाद्याला की मला आता T-शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं की मला एक्सपोर्ट करायचे आहेत, कोणी आहे का, मला ते सुचलं म्हणून म्हटलं. आय एम शुअर की तिथं आहेत ज्यांना करायचं, त्यांनाही सोर्सिंग नसेल इथनं, तर ते नक्की कॉन्टॅक्ट करतील. आणि लोक आहेत इथं काम करणारी, त्यांनाही अशी ओपनिंग हवी. आता आम्ही तिथे बसून आम्हाला किती ओपनिंग मिळणार ना, बरोबर, किती किती माहिती असणार. ओमपेग हा म्हणजे 250 लोक आहेत, लोक आपापल्या व्यवसायात बिझी असतात, पण म्हणलं ना आपल्यालाच पुढे यावं लागणार आहे. कोणी आपल्याला ताटात आणून वाढून देणार नाहीये. नक्की आपल्यालाच पुढे येऊन आपल्यालाच लोकांच्या पर्यंत पोचायला लागणार आहे. आणि ओमपेग ही UK आणि युरोप करतात. युरोपमध्ये आमचं अजून कुठल्याही प्रकारचं काही इस्टॅब्लिशमेंट नाही आहे, पण ह्या सगळ्या लोकांचे ओमपेगचे जे UKतले आहेत त्यांचे युरोपमध्ये प्रचंड कॉन्टॅक्ट्स आहेत, सो दे कॅन एक्सपांड इन टू युरोप ऑल्सो. अच्छा, ओमपेग आणि गरजे मराठीचं जशी सांगड आहे तशीच ओमपेगची ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल बरोबर सुद्धा तशी सांगड व्हावी या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. तर आता म्हणजे तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणलात की आपण एखाद महिन्यात एखादी झूम मीटिंग, ऑनलाईन मीटिंग करावी, तसं तुम्ही काही तिथल्या ऑन फ्लोअर काही एक्झिबिशन्स करत असाल किंवा काही कॉन्सर्ट्स कोहोर्ट्स होत असतील, तर त्याबद्दल काही माहिती सांगा, जेणेकरून आज ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलमधले जितके काही सभासद आहेत, जे कोणी आज हे बघतात, त्यांना एक व्हॅल्यू ॲडिशन व्हावी की त्यांनी हे केलं आणि त्यांना निर्यातीचे सगळे जे शक्यता आहेत पर्सेंटेज वाढून जातं की तेवढ्या प्रयत्नांनी ते त्या क्षेत्रात यशस्वी होतील. ओमपेग मी म्हणलं ना हा मंच आहे, ह्याचे आमचे 5 ते 6 फिक्स कार्यक्रम असतात. ह्याच्या उपर मेंबर्सना त्यांचे व्यवसाय प्रमोट करण्याकरता आम्ही परत ह्या मंचावर आम्ही त्यांना फ्लायर बनवून देऊ, लोक जमा करायला मदत करू. गॅरंटी कुठलीच नाही, पण विल हेल्प देम. आणि ह्याचा मात्र मेंबर्सना खूप चांगला उपयोग झाला आहे. साधारण वर्षात 30 ते 40 प्रोग्राम होतात. काय होतं की मेंबर्स त्यांचा, आता कोणी मॉर्गेज हाऊसिंग लोन प्रोव्हायडर आहे, कार्यक्रम छोट्या गावात 40-50 लोक रविवारी सकाळी मी म्हटलं तसं 1 तासभर येतात. मेंबर त्या कार्यक्रमाचा खर्च करतात, फार काही खर्च येत नाही, 100-150 पाऊंडमध्ये तो कार्यक्रम होतो.
मेंबर येऊन आणि आम्ही त्याला मास्टर क्लास असं स्वरूप देतो, जेणेकरून येणाऱ्याला असं वाटतं की हे काही विकत नाही आहेत. आपण जर मास्टर क्लास म्हटलं तर इथं काहीतरी आपल्याला ज्ञान शिकायला मिळणार आहे. मिळेल. बरोबर असं बरोबर. त्याला शेवटी ते पिचिंग असतं टेक्निकली, पण त्यांना कळतं की हे लोक यातले एक्सपर्ट आहेत. तर हे आपण प्रोग्राम कंडक्ट करतो. बिझनेस एक्सपो मगाशी मी सांगितलं जसं की आम्ही 2 आमच्या एफर्ट्सनी केली, पण आमच्या लक्षात आहे की शक्य नाही, खूप त्याला मेहनत आहे आणि त्याच्या मानाने तेवढं फुटफॉल येत नाही. म्हणून आम्ही मागच्या वर्षी एका एक्झिस्टिंग UKच्या बिझनेस एक्सपोमध्ये एक पॅव्हेलियन घेतलं होतं, जिथे 20 स्टॉल आम्हाला त्यांनी दिले होते. सो ते करता येईल. आणि या उपर एकदा मेंबर झाले की त्यांना जर स्पेसिफिक काय असेल की मी लंडनला येतोय पुढच्या महिन्यात आणि मला प्रोग्राम करायचा आहे, बरोबर. तर ओमपेग विल म्हणलं ना की काय एक फ्लायरचे आमच्या टेम्पलेट्स आहेत रेडी. इट टेक्स 5 मिनिट्स ते फ्लायर बनवायला. त्याची यूट्यूब नाही सॉरी फेसबुक आणि सोशल मीडियावर आम्ही जाहिरात करतो, इव्हेंट ब्राईटवर लिंक करतो, लोक येतात. काही वेबिनार असतात, काही फेस टू फेस असतात. तर मेंबर्सना BBNGचे मेंबर्स तिथे येणार असतील प्रत्यक्ष, तर वी आर हॅपी टू प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म त्यांना करता येईल. वेबिनार तर कधीही करता येतील, त्याकरता काही फारसं म्हणजे इथे बसून करता येतील. आता तुम्ही 27 वर्ष साधारण युनायटेड किंगडममध्ये राहिलात, तर एक अंदाज येतो ॲज अ इंडिव्हिज्युअल की मी या देशात राहतोय, तर जास्तीत जास्त या देशाची गरज काय येतं, म्हणजे भारतातून ही गोष्ट मी इथे आणू शकतो किंवा या गोष्टीला भारतातून आणायला वाव आहे, हे तुम्ही काही असणारच तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुम्ही करतही असाल. तर त्यापैकी असं काय आहे जे आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे BBNGच्या प्लॅटफॉर्मवर आपण त्याला एक मुबलक संधी उपलब्ध करून देऊ शकतो की हे लागणार आहे बाबा, तुमच्यातलं कोणी आहे का, करा, किंवा हे आपण करता येईल, हे कोलॅबरेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल खूप सारे प्रोजेक्ट्स असतात जिथे कन्सल्टन्सी लागते किंवा खूप सारे टर्नकी प्रोजेक्ट्स असतात जिथे वेगवेगळ्या व्हर्टिकल्समधनं वेगवेगळ्या लोकांची सांगड घालणं गरजेचं असतं. तसं काही होऊ शकतं का? कारण जेव्हा तुम्ही युनायटेड किंगडम म्हणता किंवा लंडन इटसेल्फ म्हणता, प्रोजेक्ट्सची व्याप हा खूप मोठा असतो. त्यामुळे 4 जणांनी सांगड घालून केलं तर ते नक्कीच 4 जणांसाठी वेगळ्या संधी उपलब्ध होतात. संधी म्हणायचं म्हणलं ना तर UK ही अतिशय लोकसंख्येच्या मानाने छोटी कंट्री आहे. 6 कोटी लोक राहतात फक्त. अच्छा. जेवढे इंडियन्स आहेत आणि स्पेशली महाराष्ट्रीयन हे अतिशय सक्सेसफुल आहेत. म्हणजे दे आर ऑल इन व्हाईट कॉलर बिझनेस, ब्ल्यू कॉलर म्हणजे फार थोडे आहेत. अच्छा. तिथे तुम्ही म्हणाल त्या सेवा आणि वस्तू दोन्हीच्या पुरवठ्याची अतिशय गरज आहे. बरं. लोकल लोकांना त्यांचं एक विश्व वेगळं आहे. त्यांना सरकारी म्हणतात ना सेफ्टी नेट आहे, पेन्शन्स, आणि सो दे आर हॅपी. ते करतात काम आणि दे आर हॅपी. म्हणजे त्यांना फार मोठ्या ॲम्बिशन नसतात. आपली लोक जी तिथे गेली ती अतिशय ध्येयवादी आहेत. आणि म्हणजे तुम्ही म्हणाल ना, आता मी बघा सोलार एनर्जीचं एक्झाम्पल दिलं, तर माझा मित्र ही वॉज स्ट्रगलिंग. महाराष्ट्रात त्याला मिळालं नाही कोणी, सो ही हॅज टू गो टू UP. जीवतंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नंतर मी मोठं एक सांगतो, UKमध्ये आता वयस्क लोकांना सेवा द्यायला अतिशय मोठं मार्केट आहे. अतिशय. कारण आता मी आमच्या उतारवयात काय आम्हाला तिथंच म्हणजे आमची मुलं आणि ते त्यांच्या मार्गाने जातील, आम्हाला त्याचाच सहारा घ्यावा लागणार आहे. हे अतिशय मोठं मार्केट आहे आणि त्याच्यात तुम्ही म्हणाल त्या सर्व्हिस आहेत. आता तुम्ही इंडियन पॉप्युलेशन जे थोडे आता चालू झालेत ओल्ड एज होम्स इंडियन लोकांकरता, तर तिथे एक स्पेसिफिक किचन एक वेगळ्या प्रकारचं लागतं. तिथल्या सेवा ज्या असतात ते थोडं आध्यात्मिक गोऱ्या लोक करतील, पण त्यांना यातलं काही माहिती नाही आहे. आणि ती टेस्ट तो फ्लेवर, तो आपुलकी पण नाही येणार. खरं. सो त्या सेवा आहेत, आरोग्य सेवा आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य सेवेमध्ये वेलबिंग आणि फिटनेस, हेल्थकेअर. कारण बहुतेकांचे टेबल जॉब्स आहेत, कारण तिथं बऱ्यापैकी लाईफ इझी आहे, सगळे एकाच जागी बसून काम करतात. वेलबिंग आणि फिटनेस करता संधी आहेत. फायनान्शियल सेक्टरमध्ये खूप, म्हणजे लंडन म्हणतात तसं फायनान्शियल सेक्टरची पंढरी आहे लंडन. अच्छा. आता तिथं जर इनोव्हेशन, जर एखाद्याकडे इथे प्रॉडक्ट असेल इनोव्हेशनचं, तर यू कॅन ऑलवेज गो देअर. मी म्हटलं जसं की ही जी आहे ओमपेकची पूर्ण 250 लोकांची 300 लोकांची, दे आर मोर दॅन हॅपी टू वर्क ऑर गो. आता एक अभिजित आकेरकर म्हणून आहे, स्विस आरी म्हणून ग्लोबल रीइन्शुरन्स कंपनी, इज आय थिंक मॅनेजिंग डायरेक्टर विथ दॅट कंपनी. सो त्यांच्यापर्यंत पोचायचं कुठलीही सेवा आणि जी लिगल फ्रेमवर्कमध्ये बसते किंवा वस्तू, ही तुम्ही तिथे एक्सपोर्ट करू शकता आणि तिथे त्याचा बिझनेस करू शकता. तिथे अत्यंत, आणि हे युरोपमध्ये पण आहे,
हे जपान ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, US मध्ये पण आहे, हे सगळीकडे आहे. आम्ही UK मध्ये काम करतो. UK मध्ये प्रचंड गरज आहे. आता प्रत्यक्ष माणसाला येऊन तिथे काम करणं थोडं अवघड होईल. अवघड, कारण विजा रिस्ट्रिक्शन केलेत, कारण खूप लोक यायला लागलेत. पण अदरवाईज तिथल्या लोकल लोकांशी तुम्ही संपर्क करून आणि त्यांच्याशी कोलॅबरेशन करून तुम्ही नक्कीच या सेवा आणि दोन्ही, मी म्हणलं ना सेवेमध्ये दोन येते, सेवा आणि वस्तू दोन्हीचा पुरवठा करू शकतो. तुम्ही स्टार्टअप फंडिंगमध्ये खूप एलॅबोरेटिव्हली काम करता. तर जे आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती जे स्टार्टअपच्या दृष्टीने उतरलेत, की त्यांचा आता फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर्स आहेत आणि त्यांना स्टार्टअपमध्ये काय करायला पाहिजे, काय करायला नको, तर आता तुमचा अनुभव तसा तगडा, तर त्या दृष्टीने आणि तुम्ही फायनान्स करता पण स्टार्टअपला, तर त्या दृष्टीने तुम्ही BBNGमध्ये जे पण स्टार्टअपसाठी आत्ता प्रयत्न करतायत किंवा स्केल करायचा प्रयत्न करताय, त्यांना काय सांगाल की कसं मार्गदर्शन करा? उद्योगामध्ये दोन, फायनान्स हा एक मेजर फॅक्टर आणि ॲक्च्युअल बिझनेस कसा करायचा हा दोन वेगवेगळे भाग आहेत. फायनान्स करण्याकरता ओमपेक प्लॅटफॉर्मवर पण, आता आपण त्याला फायनान्शियर नाही म्हणायचं, पण व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजर हे आहेत तिथं. मी माझं एक स्वतःचं व्हेंचर आहे, 4 मित्रांबरोबर मी चालू केलं हेल्थकेअरमध्ये, ourmedic.com म्हणून, जे UK डॉक्टर्स इंडियातल्या पेशंट्सना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू ट्रीटमेंट देतात. आता त्याच्याकरता आम्ही फंडिंग बघतो. तर मी आमचा एक ओमपेकचा मेंबर आहे, त्याकडे गेलो तर तो म्हणला की रवी 100 मिलियनच्या खाली मी कुठलंच करत नाही. म्हणजे म्हणलं मला एवढे नको आहेत पैसे. सो सांगायचं तात्पर्य असं की तिथपासनं ते स्टार्टअपपर्यंत. आता तिथे एक लोकल सरकारची स्कीम आहे की जी 150,000 म्हणजे 1.5 लाख पाऊंडापर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण तो UK रेसिडेन्स पाहिजे, UK टॅक्स पेअर पाहिजे, त्याला 50% इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. तर त्या स्कीममध्ये म्हणजे तिथं जर तुम्ही बिझनेस इथल्या BBNGच्या मेंबरनी तिथे इस्टॅब्लिश केला तर ते रजिस्ट्रेशन जे आहे टॅक्समध्ये सूट मिळणं ते सोपं आहे आणि तिथे आपले लॉयर्स वगैरे ते मिळतं, रजिस्ट्रेशन सोय होते. हां, सो दे कॅन इस्टॅब्लिश द बिझनेस देअर, दे कॅन ऑफ फॉर दिस ACIS आणि 150,000 तिथल्या लोकांना आहे. म्हणजे दॅट्स, आणि एक क्राऊड फंडिंगसारखं आहे. तर त्याच्याकरता काही असं VC आणि ह्याच्याकरता जायची गरज नाही. माझा प्रश्न थोडा वेगळा होता की इथे जे कोणी स्टार्टअप करतात या प्लॅटफॉर्मवर, भारतात, महाराष्ट्रात BBNG मेंबर की आहेत, स्टार्टअप्स आहेत आपल्याकडे, भरपूर स्टार्टअप्स आहेत ज्यांना फंडिंगची गरज असते, ज्यांना कन्सल्टेशनची गरज असते, ज्यांना मार्गदर्शनाची गरज असते या बाबतीत की त्यांनी कसं पुढे जावं. तुम्ही ॲज अ व्हेंचर कॅपिटलिस्ट तुम्ही खूप स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे, ॲज अ कन्सल्टंट म्हणून पण आहात जे मेडिकल रिलेटेड आहेत. तर मला तुमचं मार्गदर्शन असं हवं आहे की त्यांनी कसे त्यांचे पावलं घ्यावीत की ते या सगळ्या गोष्टीमध्ये एकदम कॉन्क्रीट उभे राहतील आणि त्यांचा पाया अगदी मजबूत होईल, त्यांचा स्टार्टअप सक्सेसफुल व्हायला. युनिकॉर्न व्हायला तर मी खूप लवकर बोलू नाही शकत हे, पण सक्सेसफुल व्हायला त्यांची जी यात्रा आहे ती कशी सुखकर होईल. स्टार्टअपमध्ये काय माहिती आहे का की तुमची जी स्वतःची कल्पना, जी मूळ आयडिया म्हणतो आपण, जी तर तुमची भक्कम असेल आणि तुम्हाला जर ती कन्व्हिन्स्ड असेल ना, तर फारसा विचार न करता काम चालू करणे आणि मग इतर ज्या आपल्याला सेवासुविधा हवेत, लिगल हेल्प हवी असेल, फायनान्शियल हेल्प हवी असेल, ती येईल, ती अवेलेबल आहे जगात. ती जी मूळ कल्पना आहे ना, ती कुठेही अवेलेबल नाही, ती तुमच्याकडेच आहे फक्त. आणि जर ती तुम्हाला त्याची खात्री असेल तर तुम्ही ताबडतोब चालू करणं आवश्यक आहे. म्हणेल त्या प्रकारची, म्हणलं ना की, आणि त्याच्याकरता लागणारं धाडस हे फक्त तुमच्याकडेच आहे. दुसरा, जगात सगळ्या वस्तू विकत मिळतात, 2 गोष्टी, आयडिया आणि धाडस, हे कुठेही मिळत नाही, ते तुम्हालाच स्वतःलाच तयार करावं लागतं. फंडिंग करता म्हणलात तर दे कॅन अपील, त्यांचे स्लाईड डेक, पिच डेक पाठवून लोक तयार आहेत फंडिंग करायला. त्यांना चांगल्या कल्पना पाहिजेत आणि खात्री. आता ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्रुप आहे तर तिथं चांगलीच लोकं असणार आहेत, याची एक, कारण व्हॅलिडेटेड प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे, सगळे जेन्युइन आहेत आणि आपल्याकडे सगळे जेन्युइन आयडियांनी येतात. आणि माझी अशी पर्सनली इच्छा, म्हणजे मी तर खूप लहान भाग आहे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलचा, पण की एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला ना की आपल्यालाही एक उमेद येते काम करायची, की आपल्याला एक छान मार्गदर्शन मिळालं आहे, आपल्याला इन्व्हेस्टर पण मिळाला आहे आणि आपण आता मागे नाही राहू शकत. कारण शेवटी मराठी पाऊल पडते पुढे हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपल्याला मागे बॅकिंग असेल. आपण म्हणतो की एक टीम असते, तर तुम्ही व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणून तुमचे इन्साइट्स की हे करा, ह्या गोष्टी चेक करा, असं जा, हे मला तुमच्याकडनं थोडं अपेक्षित आहे. कारण अनुभव शेवटी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही धक्का खायचा त्याच्याऐवजी तुमच्या अनुभवातनं आम्ही शिकायचं, हे जास्त बरोबर नाही का?
सी म्हणलं तर चालू करा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. तुम्ही नाही ऐकायची तयारी ठेवा. नाही हे तुमच्या कामाची, तुम्ही चुकीचं काम करताय किंवा तुमची संकल्पना, तुमची आयडिया चुकीची आहे असं नाही आहे. त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आत्ता, किंवा त्याची आत्ता तयारी नाही आहे. त्यामुळे नाही हे ऐकायची तयारी ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. म्हणलं ना की असं म्हणतात की जगातल्या कुठल्याही माणसापर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला फक्त 6 जम्प्स घ्यावे लागतात. तुम्ही ट्रम्प घ्या आणि मोदी, यू कॅन रीच एनीबडी इन 6 स्टेप्स. तर तुम्हाला फायनान्स हवा असेल, तुम्ही पुढे येऊन सांगायचं की मी अशी अशी माझी संकल्पना आहे, मला एवढा एवढा फायनान्स हवा आहे. तुम्हाला मेंटरिंग हवं असेल, आमच्याकडे लाईफ कोच, बिझनेस कोच असे आहेत आणि दे आर रनिंग अ प्रोफेशनल बिझनेसेस. दे मे स्टार्ट विथ सम चॅरिटी व्हॉलेंटरी ह्याच्यावर चालू करतील आणि ते त्यांचा अनुभव, आणि जसं माझ्यासारखे आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे एंटरप्रेनर्स तिथे बसलेले आहेत जे मोर दॅन हॅपी, लाईक महिन्यातनं 1-2 तास बाबा तुला मी गाईड करीन, 1-on-1 सेशन, इन्क्युबेशन सेंटर सारखं, इन्क्युबेशन सेंटर 1-on-1 गाईड करायला तयार आहेत. असे अनेक सक्सेसफुल एंटरप्रेनर तिथे आहेत की जे करायला तयार आहेत ही कामं. पिच डेकबद्दल तुम्ही मेन्शन केलं. पिच डेक कसा आणि कसा पोचवायचा, म्हणजे तुमच्या वेबसाईटवर अपलोड करायचा, ॲपमध्ये अपलोड करायचा, कसं, म्हणजे कारण शेवटी एक प्रोसेस थ्रू आपल्याला जावं लागतं. बिईंग अ स्टार्टअप ऑन्टरप्रेनर किंवा बिईंग एनी ऑन्टरप्रेनर ज्याला व्हेंचर कॅपिटलिस्टची गरज आहे स्केलेबिलिटीसाठी. शेवटी तुम्ही स्केलेबिलिटीचा मगाशी एकदा प्रश्न विचारला होता, म्हटला होतात की तुम्ही कुठलाही व्यवसाय करता तेव्हा बघा की तुमचा व्यवसाय किती स्केलेबल आहे, तो किती वाढेल, त्याला किती मार्केट आहे, त्याला ग्राहक किती प्रमाणात उपलब्ध आहे. तर ती प्रोसेस काय, पिच डेक कसा पोचवायचा तुमच्यापर्यंत? त्याच्याकरता 2-3 मार्ग आहेत. एक तर तुम्ही आजकाल AI इतकं उपयुक्त झालेलं आहे आणि की तुम्ही सुद्धा AI मध्ये काम करता. तर AI इतकं सोपं झालेलं आहे की तुम्हाला बहुतेक याचे पिच डेक बनवायला मदत मिळते. यू गेट द पिच डेक, तुम्हाला फाईन ट्यून करावा लागतो थोडा, पण बऱ्यापैकी टेम्पलेट आणि स्ट्रक्चर. आता जसं मी हेल्थकेअरचं काम करतो आहे तर मी म्हणलं मला आवरमेडिकचा पिच डेक, तर त्यांनी मला 5-6 स्लाईड्स रेडीमेड दिल्या. मी नुसती संकल्पना सांगितली की UK रजिस्टर्ड डॉक्टर इंडियन पेशंट्सना टेलिव्हिडिओ कन्सल्टेशन देणार आहेत, एवढंच मी सांगितलं. AI कॅनवा म्हणून जी साईट आहे त्याच्यावर, आणि मला ते 5-6 स्लाईड्स रेडीमेड विथ फोटोज, आणि ते सगळे कॉपीरायटेड असतात, त्यामुळे मला तोही प्रश्न येत नाही. सो पिच डेक बनवायला, आणि हे जे मेंटर्स मी म्हणलं मगाशी, ही लोकं तो पिच डेक प्रेझेंटेबल कसा येईल की जेणेकरून व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणा, इन्व्हेस्टर्स हे अट्रॅक्ट होतील किंवा येतील त्या संकल्पनेकडे फंडिंग करायला. हे फाईन ट्युनिंग करता पण हे लाईफ कोचेस आणि बिझनेस कोचेस हे मदत करतात. AI इज अ बेस्ट टूल, पण जे पर्सनल टच लागतो ते ही लोकं डेफिनेटली देतात. आणि म्हणलं जसं की काही प्रोफेशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, काही लोक चॅरिटी म्हणून किंवा व्हॉलेंटरी बेसिसवर महिन्यातनं 1 तास ते म्हणतील किंवा महिन्यातनं 2 तास मी तुला सांगतो काय काय करायचं आहे, पुढच्या मीटिंगला तू हे घेऊन ये. सो आणि असे खूप लोक करतात कामं. म्हणजे तेवढी विलिंगनेस, तेवढी इच्छा अवेलेबल आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. रवींद्र सरांना संपर्क करा. आपल्याकडे रवींद्र सरांचा ज्ञानाचा साठा, अनुभवाची गाठोडं उपलब्ध आहे आणि रवींद्र सर खूप आनंदाने ते आपल्या सगळ्यांसोबत देतील. एक्सपोर्टची फिजिबिलिटी जी आहे, एक्सपोर्ट आपण खूप, माझ्यासाठी तर तो खूप मोठा टॅबू आहे, कारण आपल्याला तिकडे जो इम्पोर्टर आहे तो आपला पाहिजे, विश्वासाचा पाहिजे. आपलं उत्पादन तिथे व्यवस्थित पोचलं की नाही त्याची गॅरंटी त्यांनी द्यायला हवी, आणि आपण तर करू, त्याची सगळी सोय करू की ते व्यवस्थित जाईल, पण आपल्या हक्काची व्यक्ती पाहिजे की जो आपला पैसा पण बुडवणार नाही. आपल्या कुठल्याही एका स्टार्टअपला, कुठल्याही एका उद्योजकाला धाकधूक जी असते की त्याची इन्व्हेस्टमेंट पाण्यात जायला नको, सेफ असायला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा UK कोणी एक्सपोर्ट करतंय ते किती सहज शक्य आहे आणि ते किती प्रमाणात सोपं आहे? अगदी बरोबर आहे. तर बेसिकली काय करायचं आहे की तिथे जे बिझनेस इस्टॅब्लिश्ड आहेत इम्पोर्टर म्हणून, त्यांच्याशी टायअप करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्यात ओमपेग आम्हाला काही मदत करू शकते? हां, ओमपेगकडे जे मेंबर्स आहेत, जे फूड एक्सपोर्ट, जे वस्तूचे फूड इम्पोर्ट, वस्तूचे इम्पोर्ट करत आहेत, त्यांच्याकडे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, सप्लाय चेन, वेअरहाऊसिंग, तिथले जे काय लायसन्सिंग आहे ते त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला त्याच्यात काहीच करावं लागणार नाही आहे. त्यांच्याशी टायअप करा, यू स्टार्ट एक्सपोर्टिंग, दे विल इम्पोर्ट अँड दे विल स्टार्ट सप्लाईंग द
गुड्स. अच्छा. अजून तुमच्या वतीने BBNGला काही मूल्य तुम्हाला स्वतःहून सांगा वाटतील की या गोष्टींवर आपल्या उद्योजकांनी काम केलं पाहिजे किंवा या गोष्टी आपल्या उद्योजकांनी जरा फाईन ट्यून केलं तर त्या खूप व्यवस्थित प्रेझेंटेबल होतील आणि त्या भारताच्या बाहेरच्या मार्केटमध्ये बाजारभावात हून अधिक प्रीमियम लेवलला त्या जातील. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की काहीतरी एक स्पेशालिटी USP असली पाहिजे, ते प्रत्येक व्यवसायाला USP असणं तसं शक्य नाही आहे. तर तुम्ही काय सांगाल की जेणेकरून आपल्याकडे एक उद्योजकता जी आहे त्याला निर्यात म्हणजे एक्सपोर्ट या गोष्टीला जरा धाडस उत्पन्न होईल? मी ह्याच्याकडे असं बघतो की शेवटी तुम्ही पर्सनलाइज ज्या बल्कमध्ये वस्तू विकायच्या आहेत किंवा इव्हन सेवा, या लोकांना त्यांची गरज काय आहे हे समजून घेऊन आपल्याला आपली उत्पादनं आणि सेवा याची तयारी करावी लागेल. जी एक्झिस्टिंग आहेत ती करायला काहीच हरकत नाही, त्याच्यातही भरपूर स्कोप आहे. पण तुम्ही त्यांची जसं मगाशी मी उदाहरण दिलं की आता वयस्क लोकांना सेवा देण्याकरता इतकं प्रचंड मार्केट आहे तिथं, म्हणजे अनबिलिव्हेबल मार्केट आहे तिथं. त्या लोकांची काय गरज आहे आणि आजकाल गुगल आणि याच्यामुळे तुम्हाला ही माहिती सहज उपलब्ध आहे. मला एवढं माहिती आहे जर्मनीमध्ये औपेर नावाची कन्सेप्ट आहे. औपेर म्हणजे एक नर्स असते, नानी असते, जी फक्त लहान बाळं जी 2 वर्षाच्या खालची आहेत त्यांना दे टेक केअर ऑफ देम अँड विथ मीन्स अगेन्स्ट दॅट फॅमिली टेक्स केअर ऑफ द एज्युकेशन इन जर्मन लँग्वेज. ही ऑपेर कन्सेप्ट जर्मनीमध्ये आहे. तशी काही कन्सेप्ट आता तुम्ही हेल्थ सेक्टरबद्दल म्हणलात की ओल्ड एज्ड लोकांसाठी सुविधा गरजेच्या आहेत आता युनायटेड किंगडममध्ये, तेव्हा तशी काही सुविधा अवेलेबल होऊ शकते का? ओपेर ही कन्सेप्ट UK पण आहे, पण ती पर्सनल लेवलवर की शक्यतो स्टुडंट्स जे असतात तर तिथं जे युनिव्हर्सिटी एज्युकेशन आहे, जे कॉलेज आपल्या इथलं, तर ते मोस्टली पहिल्या वर्षी 5 दिवस, दुसऱ्या वर्षी 4 दिवस, तिसऱ्या वर्षी 3 दिवसच कॉलेज असतं. उरलेला वेळ त्यांना, आणि तिथे त्यांना 20 तास ऑफिशियली काम करायला अलाउड आहे. आता हे ओल्ड एज होममध्ये जे आहे त्याला केअर वर्कर्स म्हणतात तिथं, आणि त्याच्याकरता आता UK सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर विजा उपलब्ध करून दिलेत. थोडं काम वैयक्तिक सेवा म्हणजे त्या पेशंटची स्वच्छता आणि त्यांना मेडिकेशन आणि थोडं वयस्क लोकांबरोबर काम आहे. पण जर त्याचं एक बिझनेस स्वरूप केलं की एक टीम ऑफ पीपल आम्ही इथनं घेऊन येतो आणि आम्ही हे इस्टॅब्लिश करतो, तर हे सहज शक्य आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे ओपेर जे म्हणलं त्याही सेवा त्याच्यामध्येच पुरव, कारण आम्हाला खूप अशा रिक्वायरमेंट आम्हाला म्हणजे ओमपेक प्लॅटफॉर्मवर लोक टाकतात की अरे मला आठवड्यात 3 दिवस कुकिंग कोणी करून देईल का घरी, नवरा बायको दोघंही नोकरी करतायत, कुकिंगलाही वेळ नाही, ट्रॅव्हल करावं लागतं, आणि ही US मध्ये तर खूप मोठी गरज आहे. आमच्या इथे त्या कंट्री छोटी असल्यामुळे, तर ह्या जर सेवा मी म्हणलं ना की तिथं काय गरज आहे हे शोधून काढून त्या सेवा देणं हे अतिशय गरजेचं आहे. माझा कॉन्सेंट्रिक्स क्वेश्चन हा फक्त उत्पादनांशी रिलेटेड होता, पण तुम्ही सर्व्हिसेस रिलेटेड पण सांगितलं. उत्पादनं अशी काही आहेत का भारतात? आता खूप काही काही छान छान धान्य आहेत. मिलेट्स, गेल्या वर्षी आपल्या पंतप्रधानांनी मिलेट इयर घोषित केलं होतं. तर आपण असं काही करू शकतो मिलेट रिलेटेड प्रोडक्ट्स, मिलेट्स, किंवा आता म्हणजे मला तर पॉसिबिलिटीज तशा माहिती नाहीत कारण मी जास्त त्यात काम केलं नाही, पण काही एक्सपोर्ट रिलेटेड की हे तिकडे चालेल, हे तिकडे खपेल, हे याला तिकडे खूप वाव आहे, असं काही स्पेसिफिकली जस्ट एक उदाहरण म्हणून? सर्वसामान्यांच्या जीवनात ज्या वस्तू लागतात ना, मी सांगितलं ना की प्रत्येक गोष्ट ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मी एक मगाशी उदाहरण म्हणून सांगितलं, ही एक केबल आणली मी, चार्जिंग केबल आहे, काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, चार्जिंग केबल आहे, 20 पाऊंडला 2000 रुपयाला विकतात तिथं. यात काय चंद्रयान बनवायचं आहे का मंगळयान, काय यात रॉकेट सायन्स आहे यात, ही पण चायनावर नाही येते. असे अनेक काय ते पाय पुसणं आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी. माझ्या मुलांनी ते कॉफी बनवायचे ते कप असतो ना, ते काहीतरी प्रेस करून स्प्रिंग लोडेड, त्यांनी घेतला विकत, तो घेऊन आला 10 पाऊंडाला. म्हणलं संकेत यात अशी कुठली गोष्ट आहे जी इंडियात नाही बनवू शकत. 10 पाऊंडात ते विकतात, त्या मॅन्युफॅक्चररचा 1 पाऊंड फायदा असेल, 1 पाऊंड डिस्ट्रीब्युटरचा असेल, म्हणजे 8 पाऊंड. आता ह्यात काय आहे इंडियातनं बनवणार? अशा लाखो वस्तू आहेत. आजकाल इंटरनेटमुळे तुम्ही जर गुगल म्हणजे तिथले जे सुपर मार्केट्स आहेत त्यांच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला हजारो प्रॉडक्ट बघायला मिळतील. यू हॅव टू जस्ट पिकअप द प्रॉडक्ट, अप्रोच देम. हजारो प्रॉडक्ट आहेत, हजारो नित्योपयोगाचे सगळ्या वस्तू बाहेर नेतात, चायना स्पेशली.
रवींद्र सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भरपूर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि आपण घेईल तितका लाभ कमी आहे. तर माझी अशी कळकळून विनंती आहे, जे कोणी हे व्हिडिओ बघतात त्यांना या संधीचा भरभरून लाभ घ्या. रवींद्र सरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांची वेबसाईट सांगितली आहे, तिथे लॉग इन करा. त्यांची ॲप दिलेली आहे. BBNGच्या सगळ्या सभासदांनी या संधीचा लाभ घेणं अगदी अगदी गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती नाही आपण कुठे क्लिक करू. रवींद्र सरांच्या संपर्कात या, ओमपेकच्या संपर्कात या. आपलं BBNGचं आणि ओमपेकचं कोलॅबरेशन झालं आहे, MOU झालं आहे, त्याचा भरभरून लाभ घ्या. आणि रवींद्र सर, तुम्ही तुमचा खूप महत्त्वाचा वेळ दिला आहे आणि एवढ्या सगळ्या इन्साईट्सनी आम्हाला आमची पण म्हणजे खूप ज्ञानात भर पडली आहे. डोळे उघडलेत की एक्सपोर्टच्या संधी किती अवेलेबल आहेत, ओमपेक कसं आम्हाला मदत करू शकतं. इथून पुढे आपला प्रवास असाच वृद्धिंगत हो अशी अपेक्षा करून या मुलाखतीला मी समाप्त सांगते. आपले काही शब्द सांगायचे असतील तर नक्कीच आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. धन्यवाद. तुम्ही आज ही संधी दिलीत. BBNGचे तुमचे जे मेंबर्स आहेत त्यांना खरोखर जगातली सगळी दालनं उपलब्ध आहेत. तुम्हाला अजिबात असं मनात एक मिनिटभरही शंका आणू नका की मी कसा ॲप्रोच होऊ, मग ते मदत करतील का, मग ते तिथे असतील. आम्ही काही तिथे वेगळे दिवे लावत नाही. तुमच्या आमच्यासारखीच कामं करतो. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती चांगले. आज जे मी ऐकलं सकाळच्या कार्यक्रमात, तर तुम्ही संपर्क करा. म्हणलं ना, तुम्ही जोपर्यंत येऊन सांगत नाही तोपर्यंत समोरच्याला कसं करणार. आता असं आहे केबल मॅन्युफॅक्चर असं, त्याला काय माहिती तिथं कसं एक्सपोर्ट करायचं. यू हॅव टू गो आउट अँड टेल. आणि लोक ओमपेक प्लॅटफॉर्मवर, तरी माझा जो 8 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याबरोबर काम करताना, दे आर मोर दॅन विलिंग टू वर्क, हेल्प, गाईड. आणि त्यांनाही मदत होईल, तुम्हालाही मदत होईल आणि हे असंच वृद्धिंगत होत राहील. धन्यवाद. हे चॅनल बघणाऱ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपण आपल्या बांधवांपर्यंत जितके जास्त प्रमाणात पोहोचू शकू तितकं चांगलं आहे, नाही का? थँक्यू.